सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि सर्व जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्या सर्वांना सलाम जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू प्रियजनांनो. सुंदरसा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया. प्रियजनांनो, हा समय कित्येकांना भेटला नाही, किती लोक आज जिवंत नाही आहे, परंतु आपल्या त्रेक एक परमेश्वराची फार फार मोठी दया, फार मोठी प्रीती, फार मोठी करुणा आहे की तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत, आनंदात आहोत आणि सुखात आहोत. प्रियजनांनो, त्यासाठी आपण त्याला धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करत त्याच्या पवित्र पवित्र चरणाजवळ येऊ, त्याचे पवित्र जिवंत वचन वाचूया. प्रियजनांनो, चला, आजचं वचन आहे एकदम स्टार्टचं वचन घेतलेले. प्रियजनांनो, आपली उत्पत्ती जेनेसिस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि एकच वचन आहे फक्त 7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आमेन. परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद दो. आपण सर्व मंडळीला आशीर्वाद देऊ. प्रियजनांनो, सुंदरसं वचन परमेश्वराने दिलेलं आहे. प्रियजनांनो, बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की परमेश्वराने आपल्याला कसं बनवलं, कसं घडवलं, कशा रीतीनं आपल्याला बनवलं. त्याच्या प्रतिरूपाचा, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनूया. चला आपण कोणाला म्हणतो? आपण एक जर असेल तर म्हणणार का मी बनवतो असं म्हणणार परमेश्वर, परंतु चला आपण म्हणजे त्रेक परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, हे जे त्रेक एक परमेश्वर आपले, त्या तिघांनी मिळून डिसिजन घेतलं, चला आपण बनूया, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनूया. आणि त्यांनी बनवण्यास स्टार्ट केलं. तर कशाने बनवलं आपल्याला? जमिनीतून माती घेतली परमेश्वराने, है ना. जमिनीतून माती घेतली परमेश्वराच्या पवित्र पवित्र हाताने, त्याने जमिनीतून माती घेतली. प्रियजनांनो, आणि त्याचा मनुष्य मानव बनवला, त्याच्या प्रतिरूपाचा, म्हणजे त्याचा पुत्र म्हणून. आपण म्हणतो ना कोणाला पण, शेजारी लेकरू झाला, अरे इसका चेहरा तुम्हारा जैसा दिखता है, इसका आँख नाक देखो तुम्हारा जैसा दिखता है. आपण म्हणतो ना शेजाऱ्यांना, जेव्हा नवीन बाळ होते, जेव्हा तो थोडा मोठा होतो अजून, अरे तुम्हारा बच्चा तो तुम्हारा जैसी सेम तुम्हारा जैसा दिखता है, सेम जेरॉक्स कॉपी दिखता है. प्रियजनांनो, परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा, जसा तो आहे त्याच्या प्रतिरूपाचा त्याने मनुष्याला बनवले. ती अद्भुत गोष्ट आहे. त्याने आपल्याला कुत्रा, मांजर, डॉंकी नाही बनवलं. प्रियजनांनो, उंदीर नाही बनवलं. तर आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचा त्याने आपल्याला बनवला. आणि एवढंच केवळ नाही, तेव्हा आपण पुतळा होतो, नुसतं पुतळा, त्याला हालता येत नाही, डुलता येत नाही, फक्त तो स्टॅच्यू होता, पुतळा. आणि जेव्हा परमेश्वराने त्याचा श्वास आपल्या नाकपुड्यात फुंकला, तेव्हा तो आदाम जीवधारी झाला आणि तो हातपाय त्याचे चालवा लागला आणि तो उभा राहिला. त्याचा श्वास, त्याच्या जीवनाचा श्वास त्याने आपल्यात फुंकला. प्रियजनांनो, फार मोठी गहरी गोष्ट आहे बघा. प्रियजनांनो, देवापाने आपल्या त्रेक एक परमेश्वराने, आपण देवापा म्हणतो, देवापाने आपल्याला कसं बनवलं. प्रियजनांनो, सगळ्या गोष्टी आपण पाहतो की प्रारंभी देव शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देवधारी झाला. तो शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, जो आपल्यामध्ये या जगात जीवधारी झाला. प्रियजनांनो, शब्द देव होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द तो
तो जीवधारी झाला. किती अद्भुत देवाचं वचन. खूप खूप गहर रहस्य. देवाचं एक एक वचन प्रियजनांनो फार गहर आहे आणि फार रहस्य आहे त्याच्यामध्ये. ते आपल्याला समजून घेणं, आपल्याला या ब्रेन मनुष्याचं जो ब्रेन आहे हा पशुतुल्य आहे. परंतु जेव्हा परमेश्वर आपल्याला त्याचा महान असा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करतो, तेव्हा त्याचं हे वचन, त्याचं हे जिवंत वचन आपल्याला उघडकीस येते. त्याचा अर्थ, त्याचा गहरा राज आपल्याला उघडकीस तो आणतो प्रियजनांनो. प्रत्येक एका वचनामध्ये त्याचा राज आहे प्रियजनांनो. आणि किती महान वचन आहे परमेश्वराचं की त्यांनी आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवला आणि त्याच्या जीवनाचा श्वास त्यांनी माझ्यात आणि तुमच्यात फुंकला प्रियजनांनो. तेव्हा आपण जीवधारी झालो आणि उभे राहिलो. आणि प्रियजनांनो किती अद्भुत परमेश्वराचं आपल्याला घडवणं आहे प्रियजनांनो. किती अद्भुत रीतीने त्याने आपल्याला बनवलं. सुंदर त्याचा कसा चेहरा आहे सुंदर, तशा रीतीने आपल्याला इतकं सुंदर त्यांनी बनवलं प्रियजनांनो. आणि जसं दावीद राजा म्हणतो, माझ्या आईच्या उदरात त्यांनी माझी रचना केली आहे ना. त्याने आपल्याला कसा आईच्या उदरात बनवले अद्भुत रीतीने प्रियजनांनो. देवापाने त्याचा श्वास आपल्या नाकपुड्यात फुंकला. जीवनाचा श्वास. तो जीवनाचा श्वास प्रियजनांनो, तो जीवनाचा श्वास म्हणजे काय, त्याचा गूढ रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रियजनांनो. सायंटिस्ट लोक जे सायन्स शिकतात, खूप ज्ञानी ज्यांना म्हणतात, जगिक रीतीनं ज्यांना ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे, जगातलं ज्ञान, सायंटिस्ट लोक, ते लोक काय म्हणतात. आम्हाला जेव्हा फर्स्ट इयरमध्ये मी जनरल नर्सिंगमध्ये होते, GNM मी केलेलं आहे, डिप्लोमा ऑफ जनरल नर्सिंग अँड मिडवायफरीमध्ये. फर्स्ट इयरच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा बीपी इन्स्ट्रुमेंट आणि बीपी ॲपॅरेटस आम्हाला जेव्हा शिकवायचे की बीपी घेताना तुम्हाला काय साऊंड येणार, तो तुम्हाला तो साऊंड आहे लब आणि डब. लब आणि डब तो साऊंड. श्वास घेतो आपण कसा लब आणि डब म्हणतात. परंतु प्रियजनांनो हे सायंटिस्ट म्हणतात लब आणि डब साऊंड येतो. परंतु परमेश्वराने दिलेला जो श्वास आहे आपल्याला, जीवनाचा श्वास, त्याच्यामध्ये आपण श्वास कसा घेतो, त्याचा नावाचा श्वास आपल्यात आहे प्रियजनांनो. येशू येशू. बघा प्रियजना, तुम्ही पण श्वास घेऊन पहा. आपला डेमो, आपला एक्झामिन आपणच करा. येशू 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 म्हणून आपण श्वास घेतो प्रियजनांनो. त्याच्या जीवनाचा श्वास त्याने आपल्यात फुकला आणि म्हणून आपण येशू हा श्वास घेत आहोत. किती अद्भुत त्याची प्रीती आहे प्रियजनांनो. तिने आपल्याला किती अद्भुत रीतीने बनवले, किती अद्भुत रीतीने त्याने आपली रचना केली, किती अद्भुत रीतीने त्याने त्याचा लेकरू म्हणून त्याचा जीवनाचा श्वास आपल्यात फुकला. यासाठी जो सैतान आहे, दुष्ट सैतान, लबाड सैतान, तो दुष्ट लबाड सैतान, तो दियाबल, लुसिफर, बलिहार ज्याला म्हटलेला आहे, तो दुष्ट सैतान आपल्यावर तो राग करतो, आपल्यावर तो जळतो, आपला दुश्मन आहे तो. कारण त्याला परमेश्वराला बघतो, अरे त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्याला यांनी बनवलं, म्हणून तो आपल्यावर आपला दुश्मन झालेला आहे. आणि तो काय त्याचा एम काय आहे, तुम्हाला मला काय करायचंय, त्याच्या संगती त्याला घेऊन जायचे. सैतानासाठी परमेश्वराने काय बनवलेले प्रियजनांनो, तो अग्निकुंड, तो नर्क अग्निकुंड सैतानासाठी बनवलेला आहे प्रियजनांनो. तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो अग्निकुंड नाही बनवला परमेश्वराने. ते मरण, ते सार्वकालिक मरण, ते सर्व काळचं मरण आपल्याला मिळू नये यासाठी त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे, कुमारिका मरियेच्या द्वारे बेथलेमात गायच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला. या जगात त्याने दुःख उचलले, त्याने आपल्यासाठी त्रास उचलला आणि
इतकेच केवळ नाही तर त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी ते भयंकर दुःखदायी लज्जास्पद मरण भर चव्हाट्यावर रस्त्यावर त्याला मारण्यात आले प्रियजनांनो. त्याला तो ठेचले गेला माझ्या अपराधांसाठी, तुमच्या अपराधांसाठी तो घायल झाला. आणि ते मरणदंड जो माझा होता, जो तुमचा मरणदंड होता, माझा मरणदंड होता, तिने तो आपल्यावर घेऊन ते दुःखदायी मरण, ते भयंकर क्रूसखामाचा लज्जास्पद क्रूर कठोर मरण त्याने सहन केलं प्रियजनांनो. पूर्ण प्रीतीचं बलिदान त्याने करून टाकलं. त्याचं एक एक पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी गळगळ वाहिले प्रियजनांनो. प्रभू येशूच्या शरीरामध्ये एकही जागा अशी नव्हती की तिथं त्याला जखम नव्हते प्रियजनांनो. त्याचं शरीर पूर्ण छिन्न भिन्न झालेलं प्रियजनांनो. त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी गळगळ वाहिले. आणि त्या दुष्ट सैतानाला त्याने पूर्ण जो पाप पण केलं त्या एदेन बागेत, त्यासाठी त्याने एवढा मोठा त्याने व्याज सुद्धा घेतला प्रियजनांनो. केवळ मुद्दल नाही घेतली त्या दुष्ट सैतानाने, तर त्या दुष्ट सैतानाने प्रभू येशू मसीहकडून व्याज सुद्धा घेतला प्रियजनांनो. एवढी प्रीती कोण करणार? अशी प्रीती तुम्ही ऐकली का प्रियजनांनो? माझी शिक्षा, माझं कर्ज, माझं मरणदंड, माझा कर्ज त्यांनी फेडावं, माझी काय लायकी प्रियजनांनो? काय आपली लायकी, काय माझी, काय तुमची लायकी प्रियजनांनो? परंतु त्यांनी आपल्याला तो सन्माननीय परमेश्वर असताना तो मला तुम्हाला सन्मान देतो. कितीही अजब प्रीती आहे प्रियजनांनो, फार अजब प्रीती आहे प्रियजनांनो. फार तो आपल्यावर प्रीती करतो. त्याचा प्रमाण त्यांनी करून दाखवला प्रियजनांनो. परमेश्वर आपल्यावर खूप प्रीती करतो प्रियजनांनो. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याच्या प्रीतीचा प्रमाण त्यांनी आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन दाखवला. त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्राला राखून न ठेवलं की तू नको जाऊ, त्याच्यासाठी प्राण नको देऊ, मरू दे त्यांना, असं नाही केलं. तर माझ्या अपराधांच्या क्षमेसाठी तुझं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी घळघळ वाहिले प्रियजनांनो. आणि पूर्ण कर्ज त्यांनी फेडलं. त्या दुष्ट लबाड सैतानाला त्यांनी पूर्ण कर्ज दिलं. त्याच्या पापाच्या जाळातून त्यांनी आपल्याला काढले. त्याच्या जाबड्यातून तो जो आपला दुष्ट सैतान, तो दुष्ट सैतानाला त्याचं जे तोंड त्याचं उघडलेलं असते सिंहासारखा, त्याच्या जाबड्यातून प्रभू येशू मसीहने आपल्याला काढून टाकले आणि आपल्याला आजाद केलं प्रियजनांनो. त्याला मुक्तीने मानसाधिकार दिला प्रियजनांनो. तुम्हाला मला त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. अब्बा म्हणजे बाप म्हणायचा, अब्बा बाप्पा म्हणायचा अधिकार दिला प्रियजनांनो. फार मोठी प्रीती त्यांनी करून दाखवली प्रियजनांनो. जगात कुठेच तुम्ही अशी प्रीती ऐकली नसेल, ऐकली नाही, ऐकायला मिळणार नाही, अशी प्रीती त्यांनी करून दाखवली प्रियजनांनो. जेव्हा मी प्रभू येशू मसीहला ओळखत नव्हते, जरी मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मले तरी मी प्रभू येशू मसीहला ओळखत नव्हते. मी मनात म्हणायचे की हा स्वतः घायल व्यक्ती, हा आम्हाला कसं वाचवणार, हा कसा वाचवेल, हा कसा देव आहे, हा एवढं तो मार खाते, हे सगळे लोक त्याला मारत आहे, हा कसा देव आहे, मला नव्हतं समजत लहानपणी. पण जेव्हा मी त्याला ओळखले की हा मार, हे मरण, हे सर्व त्याच्यावरचे अंगावरचे सर्व सोटे त्यांनी माझ्यासाठी खाल्ले, ते सगळे सोटे माझ्या अपराधांसाठी त्यांनी खाल्ले. त्यांनी माझ्यासाठी तो घायल झाला, माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला आणि पूर्ण प्रीतीचं बलिदान त्यांनी करून दाखवले. माझा मरणदंड, जो मरणदंड माझा होता, त्यांनी भोगून पूर्ण केलं, त्यांनी पूर्ण करून दाखवलं प्रियजनांनो. पूर्ण त्यांनी प्रीतीचं बलिदान केले. कोण अशी प्रीती करेल? कोण असा बलवान जो माझ्यासाठी माझ्या अपराध त्यांनी आपल्यावर घेतले, माझं कर्ज त्यांनी पे केलं प्रियजनांनो.
अशा प्रीतीचा परमेश्वर तुम्ही कुठे ऐकला का प्रियजनांनो? अशी प्रीती करून दाखवणारा परमेश्वर तुम्ही ऐकला का? असा परमेश्वर तो आहे. आणि त्या परमेश्वराने एकदाच केलेलं ते पवित्र पवित्र बलिदान, परंतु ते सदा सर्व काळ टिकणारं त्याचं पवित्र पवित्र बलिदान आहे प्रियजनांनो. सदा सर्व काळ टिकणारं, जो शेवटचा लेकरू या जगात जन्मणार त्या लेकरापर्यंत प्रभू येशू मसीहनं पूर्ण पूर्ण त्याच्यासाठी प्राण देऊन, त्याच्यासाठी त्याचं पवित्र पवित्र रक्त देऊन त्यांनी विकत घेतले मला आणि तुम्हाला. प्रियजनांनो, हम अपने नहीं, हम अपने नहीं, यीशु के खून की कीमत से खरीदे गए हैं, खरीदे गए हैं. हम अपने नहीं, हम अपने नहीं, यीशु के खून की कीमत से खरीदे गए हैं, खरीदे गए हैं. हम अपने नहीं, हम अपने नहीं. यावेळेस इतकं सुंदर संगीत मला आठवते प्रियजनांनो, की प्रभू येशू मसीहची काय ही प्रीती आहे, कशी ही प्रीती. अजब खरी प्रीती आहा, अजब खरी प्रीती आहा, प्राण स्वतः देती आहा. अजब खरी प्रीती आहा, प्राण स्वतः देती आहा. मज गरीबाला पापी खळाला पोटाशी धरती आहा, प्राण स्वतः देती आहा. अजब खरी प्रीती आहा, प्राण स्वतः देती आहा. आजही प्रभू येशू मसीहच्या हाताला पायांना खिळे, तसेच खिळाचा वर तसाच आहे. प्रियजनांनो, हातापायांमध्ये खिळ्याचा वन तसाच आहे, कुशीमध्ये भाल्याचा वन तसाच आहे. हे त्या महान अशा पवित्र आत्म्याने आपल्यासाठी राखून ठेवले का? कारण आपण पशुतुल्य मनुष्य आहोत, आपण डाऊट करणार, आपण विश्वासहीन आहोत. याकरिता महान अशा पवित्र आत्म्याने ते आपल्यासाठी राखून ठेवले. प्रूफ बघा, बघा मी तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे. हे बघा माझे हात, हे बघा माझे पाय. प्रभू येशू मसीहच्या हातापायाचे जखम तसेच आहेत प्रियजनांनो, वन तसेच ठेवलेले आहे आपल्याला प्रूफ दाखवण्यासाठी की मी तुझ्यासाठी प्राण दिलेला आहे. विश्वासहीन नाही तर विश्वास व्हाईस. जसा प्रेषित थोमाने म्हटलं, मी प्रभू येशू मसीहच्या जखमेत हात टाकून बोट टाकून चेक करेल तेव्हा मी विश्वास धरेल. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह येतात आणि त्याला म्हणतात, थोमा तुझे हात पुढे कर, तुझे बोट पुढे कर, माझ्या कुशीत हात टाक, माझ्या हातांमध्ये बोटात हात टाक, माझ्या कुशीमध्ये बोट टाक. प्रियजनांनो, आणि तेव्हा थोमा म्हणतो, माझा प्रभू, माझा प्रभू. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह म्हणतात, तू मला चेक करून, तू मला पाहून, तू मला चेक करून माझ्यावर विश्वास ठेवतो. धन्य ते जे मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत. काय तुम्ही आणि मी प्रभू येशू मसीहला पाहिले नाही प्रियजन, पण तरी आपण विश्वास ठेवतो. तर तुम्ही आणि मी धन्य आहोत प्रियजनांनो, धन्य आहोत आपण. द्या आपल्याला धन्यवाद देऊया की त्यांनी आपल्याला हा सौभाग्य दिलेलं आहे. प्रियजनांनो, आमचे जे जुने पास्टर होते, तमिळ पास्टर, जेव्हा मी लहान असताना तमिळ मंडळीत जायचो त्यावेळेस त्या आंटीनं आमच्यासाठी सुंदर गीत लिहिलेलं. आमेन हल्लेलुया, आमेन हल्लेलुया, सदा गाएंगे हम प्रभु यीशु के लिए. आमेन हल्लेलुया, सदा गाएंगे. आमेन हल्लेलुया,
सदा गाएंगे हम प्रभु यीशु के लिए, हम प्रभु यीशु के लिए। ये हमारा सौभाग्य है, ये हमारा सौभाग्य है। प्रियजन, लोक जगामध्ये राहत असताना म्हणतात मेरा लक था, मेरा लक था, मेरे को वो मिला। परंतु आपण ॲज अ ट्रू ख्रिश्चन आपण लक नाही म्हणत, हे माझ्या परमेश्वराची माझ्यावर दया, त्याची मानसिक कृपा आहे मज पापीवर, म्हणून मी आज जिवंत आहे आणि माझ्याकडे जे काय आहे प्रत्येक वस्तू माझ्या प्रभू येशू मसीहच्या द्वारे माझ्या जवळ आहे। प्रियजनांनो, त्याच्या दयेशिवाय, त्याच्या कृपेशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत नाही। प्रियजनांनो, हे तुम्ही अनुभव घेऊन पहा, मी अनुभव घेऊन पाहिलाय प्रियजनांनो, की प्रभू येशू मसीह जेव्हा देतात तेव्हा त्या वस्तूला, ती वस्तू संपत नाही प्रियजनांनो, आणि त्या वस्तू आपल्याकडे एवढी ती राहणार जशी प्रियजनांनो संपणार नाही कधी। प्रियजनांनो, असा तो महान परमेश्वर आहे, त्याचा आशीर्वाद असा आहे, त्याने दिला तो वापस घेणार नाही प्रियजनांनो, तो देणार, असं देणार अबॅडंटली। अबॅडंटली म्हणजे बहुतायत, तो जीवन देण्यासाठी, बहुतायत जीवन देण्यासाठी आला। प्रियजनांनो, आपण म्हणतो लहानपणी गाणं म्हणायचो, राजा येशू आला, राजा येशू आला, शैतानाला जिंकायाला, राजा येशू आला, शैतानाला जिंकायाला, राजा येशू आला, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला। प्रियजनांनो, सुंदर देवापाची प्रीती किती आहे, त्याची प्रीती आपण सांगणार तर आपण बोलतच राहू, संपणार नाही, कारण त्याची प्रीती इतकी आगाध आहे, नो मेजरमेंट नाही आहे त्याला। म्हणून त्याच्या प्रीतीत, त्याच्या दयेत, त्याच्या कृपेच्या पराक्रमी हाताखाली आपण लीन आणि नम्र होऊन त्याची वाट पाहूया आणि तयार होऊया, आणि सर्वांना पण मदत करूया की त्यांनी देखील तयार होऊन आपल्याला वधू आत्मे म्हणून त्याच्या संगती जाण्यास आपल्याला परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने भरभरून काढो, मला आणि तुम्हाला। आमेन।